तर आज आहे अब्वी मासमधला डे 4, कारण 3चा मी शूट केलं नाही, थोडी तब्येत बरी नव्हती. तर सकाळी लवकर उठून तयार होतो आहे पी टीसाठी. त्यानंतर आम्हाला पी टी ग्राउंडवर नेलं. तिकडे खूप ऊन असल्यामुळे आम्ही पूर्ण टॅन झालो आहे. पूर्ण हात पाय तोंड खूप टॅनिंग झाली आहे आम्हाला. पी टीवरून आल्यानंतर लगेच आम्ही ब्रेकफास्टला गेलो. आमच्याबरोबर जे दुसऱ्या डायरेक्टरेटची मुलं होते त्यांना मराठी काही समजत नव्हतं. मग आम्ही त्यांना काय काय वर्ड्स शिकवत होतो आणि त्यांना त्यांचं मिनिंग पण सांगत होतो. तर ते एकदम सरप्राईज झाले होते ऐकून असं काय काय असतं म्हणून. मग त्यानंतर आम्ही कायकिंगच्या फर्स्ट सेशनसाठी गेलो. आज काही स्विमिंग जास्त नव्हते, स्पेशल ते शिकवणार होते लेक्चर आणि नंतर मग कायकिंगचं प्रॅक्टिकल. इथे आम्हाला सर सांगत होते की बोटला कसं पाण्यात घ्यायचं आहे, त्यात बसताना काय स्टेप्स आहेत, ते जे पॅडल असतं ज्याने आपण बोट पुढे घेतो ते कसं यूज करायचं आहे, त्याचे पार्ट्सचे नेम्स सांगितले. सगळं तिथे आम्हाला इन्स्ट्रक्शन सांगत होते. मग सगळं झाल्यानंतर आम्हाला बोट्स दिल्या की आता प्रत्येकाच्या सिरियल नंबर वाईज त्यांनी जावा म्हणून. बोट काहीतरी 10 काहीतरी होत्या, त्यामुळे बाकीचे जे होते त्यांना स्विमिंग करायला सांगितलेली. हे मी फर्स्ट टाईम करत होते आणि थोडंसं जोर लागत होता, तो येत नव्हता. मग आमचा फर्स्ट सेशन पूर्ण झाला आणि स्विमिंग करताना आम्ही शांतपणे स्विमिंग करत नाही, तर आम्ही सांगत बसतो तुमच्या इकडे भाजीला ह्या भाजीला काय म्हणतात, ह्या फळाचं नाव काय, हे ते त्या दुसऱ्या डायरेक्टरेटच्या मुलांना त्याचे मिनिंग विचारतो. हे ते असलंच चालू होतं. स्विमिंग कमी आणि बडबड जास्त करत होतो आणि ते पण बरोबर मधीच जाऊन त्या डॅमच्या, म्हणजे ही कोण सर वगैरे आम्हाला ओरडू नये म्हणून. मग हा सेकंड सेशन आमचा सुरू झालेला तेव्हा K2 बोट आम्हाला चालवायला दिलेली, ज्यामध्ये 2 जण बसू शकतात. मग त्यानंतर आल्यानंतर फ्रेश वगैरे होऊन टी ब्रेकसाठी गेलो. तर मी काय खाल्लं नाही आणि डायरेक्ट झोपले. ते मग दुसऱ्या दिवशी सकाळीच उठले. रात्री काय डिनर वगैरे पण केला नाही मी, ते स्किपच केलं. खूप कंटाळा आलेला.